कोल्हापूर सांगली साताऱ्यानंतर पुराचा फटका या शिरोळ तालुक्यातील 43 खेड्यांना आणि 2 शहरांना मोठ्या प्रमाणात बसत असतो। जर आपण बघितलं तर शासनाकडून अनुदान तुटपुंजी मिळते। आंदोलन अंकुशच्या वतीनं आज नरसिंहवाडी येथे आज पुराचं पाणी बस स्टँडमध्ये आलेलं आहे। जल सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे। काय सांगाल, आज तुम्ही जल सत्याग्रह आंदोलन केलं? या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे आमच्या सातत्यानं येणाऱ्या महापुरावर सरकारनं काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढायला पाहिजे। आज या 2019च्या महापुरानंतर या सरकारनं जी वडनेरी समिती बसवली त्या समितीच्या शिफारशी सरकारकडे आहेत। ह्या महापुराच्या कारणामध्ये त्या समितीनं इथल्या नदीपात्रातल्या अडथळ्यांना एक जबाबदार धरलेला आहे। मग मागच्या 5 वर्षांमध्ये या सरकारनं या नदीपात्रातले अडथळे काढण्यासाठी काय प्रयत्न केले, त्याच्या उलट एक अडथळे काढायच्या ऐवजी आता नव्याने अडथळे करायला सुरू आहेत। आज आमच्या या सीमा भागामध्ये 10 ते 12 पूल आता सध्या बांधायला सुरू आहे। आता नव्यानं इथं कनवाड मैशाळ बंधारा आहे, तिथं आता 1.5 TMC पाण्याचा बंधारा बांधायला तयार आहे आपलं सरकार। आता बांधकाम सुरू आहे। इथं आक्कीवाट आलासमध्ये महापुराच्यासाठी इथं अडचण इतके आहे तरीसुद्धा इथं पूल बांधायला चालू आहे। कर्नाटकच्या सीमा भागामध्ये 4 ते 5 पूल नव्यानं उभा करायला सुरू आहेत। म्हणजे एकीकडे तज्ज्ञ समिती म्हणते नदीपात्रातले अडथळे महापुराला कारणीभूत आहेत आणि आमचं सरकार धोरण काय घेतंय, अजून जास्तीत जास्त अडथळे तयार करतंय। मग हे सरकारचं उलटं धोरण इथल्या लोकांचं मरण ठरतंय। मग हे मरण ठरणारं धोरण सरकारनं बदलावं यासाठी हे जलसत्याग्रह आंदोलन आहे। अलमट्टीतनं पाण्याचा विसर्ग होतो का? अलमट्टी बांधल्यापासूनच ह्या शिरोळ तालुक्याला पुराचा फटका जास्त बसायला सुरू झाला? नक्कीच 2000ला हे बांधकाम सुरू झालं। 2005ला तिने पहिल्यांदा ट्रायल म्हणून 519 मीटरनं पाण्याची लेवल करून बघितली आणि त्याच वेळी बरोबर आमच्या इथं पूर आलेला आहे। 2005 पासूनच्या 2024 पर्यंतच्या ह्या 5 पुरांचं जर तुम्ही आकडेवारी काढून बघितला तर प्रत्येक वेळी आलमट्टीनं पाण्याचा अतिहव्यास करून पाण्याची पातळी 517 मीटर 519 पर्यंत नेली। त्याच वेळी आमच्या भागामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता यावर्षी सुद्धा ह्या पावसाळ्यापूर्वी या सरकारच्या आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या समन्वयाच्या बैठका घेतल्या नाहीत आणि म्हणून त्या लोकांनी पाण्याची पातळी 517 मीटर आणि 80% पाणीसाठा केला आणि नंतरच्या काळामध्ये 3-4 दिवस सलग पाऊस पडला आणि इथं पाणी सगळे तुंबून राहिलं। याचं कारण ह्या लोकांची सगळी अनास्था आहे आणि आलमट्टी धरणाचं हे पाण्याचा अतिहव्यास आहे। या लोकांच्याकडं खरं तर कायदेशीरदृष्ट्या भांडायला आमच्या सरकारकडं हे देशातले कायदे सक्षम आहेत, पण आमच्या अधिकाऱ्यांना आमचं काय जळतंय ह्याची बघायची काय तर गरज लागत नाही। म्हणून आमच्याला दरवर्षी महापुराचा फटका बसतोय। गेल्या वर्षी या पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं, गेल्या वर्षी पूर टाळता आला। यावर्षी या लोकांनी डोळे झाकून बसले म्हणून आता हे महापुराचा फटका बसलेला आहे। जर पाण्याची पातळी केंद्रीय जल आयोगाने सांगितलेल्या 31 जुलै 2024 पर्यंत जर या आलमट्टी धरणातली पाण्याची पातळी जर 513 मीटरपर्यंत जर नियंत्रित केली असती तर हा महापुराची परिस्थिती निर्माण झालेली नसती। आज सुद्धा गेल्या 8 दिवसामध्ये ते 3 लाखानं सोडतोय, 3.5 लाखानं सोडतोय म्हणतात, पण तरी आता ते अजून ते धरण 60% भरलेलं आहे। ते अजून 10% कमी करायला पाहिजे। अजून त्यांची 515 मीटरची लेवल पाण्याची 513 मीटर करायला पाहिजे, तरच इथलं पाणी हे पाठीमागं जाणार आहे, पात्रात जाणार आहे। आपल्यावर होते धनाजी चिमणी आंदोलक अंकुशचे अध्यक्ष यांनी सांगितलं की कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे हा महापूर येतोय। कॅमेरामॅन सुशांत राऊत, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कुरुंदवाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।